नमस्कार. कळमुरीचा नवदेवाला शालेय स्पर्धा परीक्षा स्पेशालिस्ट मुलांना 0 मिनिटात येणारं उत्तर बघा. 0 मिनिटात लक्षात घ्या. कसा प्रश्न सोडवायचा, स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसतो. अशा प्रश्नाचं उत्तर कसं सोडवायचे, काही सेकंदात येणारा प्रश्न बघा. मुलांना 1 छेदामध्ये 1 अंशात आहे आणि भागिले 8 गुणिले 10 प्लस 1 अंशामध्ये आहे 2 गुणिले 10 मायनस 1 छेदा अंशामध्ये आहे 8 गुणिले 2 आहेत. बरोबर आहे. असा प्रश्न सोडताना काय करायचं, एक लक्षात घ्या मुलांना. बघा आता याच्यामध्ये जर विचार केला 8 गुणिले 2 बघा 8 आहेत गुणिले 2 गुणिले 10 म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ह्या किती संख्या मिळाल्या, 3 संख्या मिळाली. बरोबर आहे. आता काय करायचं मुलांनो, छेद समान करून घ्यायचा. छेद समान कसा करायचा, म्हणजे 8 2 आणि 10 याच्या व्यतिरिक्त 3 तुम्हाला संख्या मिळाल्या. बघा 1 अंशामध्ये 8 गुणिले 10. आता इथे बघा यामध्ये 8 गुणिले 10 आहे, कोणती संख्या कमी आहे, 2 इथे घेतली. बरोबर आहे. 2 आपण 2 ने छेदामध्ये गुणलं म्हणून अंशामध्ये सुद्धा 2 ने गुणून घ्यायचं प्लस 1 बघा 2 गुणिले 10. आता इथं कोणती संख्या कमी आहे आपली, 8. इथं 8 न गुणून घ्या, इथं सुद्धा 8 न गुणून घ्या. ठीक आहे. छेदामध्ये ज्या संख्येने गुणायलो त्या संख्येनं अंशामध्ये सुद्धा गुणून घ्यायचं मायनस बघा 8 गुणिले 2. आता इथं 10 न गुणायचं आहे, गुणिले इथं सुद्धा 10. आपण लक्षात घ्या काय घेतलं, कारण 2 8 10 ह्या 3च संख्या आहेत. ठीक आहे. ते फक्त सगळ्यांचा छेद आपण काय केला, इक्वल करून घेतले, समान करून घेतले. आता बघा मुलांनो, बघा दोघांचा गुणाकार करायला 2 1 2 1 2 प्लस. ठीक आहे. आता बघा या सगळ्यांचा छेद बघा 2 गुणिले 10 गुणिले 8 सगळ्यांचा छेद छेदामध्ये काय आलं बघा 2 गुणिले 8 गुणिले 10 2 गुणिले 10 गुणिले 8 2 गुणिले 10 गुणिले 8. आता तिघांचा गुणाकार करत बसायची गरज नाही, गुणाकार करू नका. ठीक आहे. आपण काय करू, सगळ्यांचा छेद समान आहे, एकच छेद घेऊन टाकू. सगळ्यांचा इक्वल आपण करून घेतलाय 2 गुणिले 10 गुणिले 8 अंशांशाचा गुणाकार करा 2 1 2 प्लस 8 1 8 या ठिकाणी मायनस आहे, मायनसला मायनस 10 1 10. आता बघा 8 आणि 2 10 10 मधून 10 वजा केले 0 म्हणजे अंशामध्ये किती येणार 0. या दोघांचा गुणाकार करायची गरज नाही अंशामध्ये. 2 गुणिले 10 गुणिले 8 बघा लक्षात घ्या. तुम्ही गुणाकार केला तरी चालते, नाही केला तरी चालते, गुणाकार करण्यासाठी वेळ वाया घालायचंच नाही. 2 गुणिले 10 गुणिले 8 बघा. आता मला सांगा यांचा जो काही गुणाकार आहे त्या गुणाकाराने तुम्ही शून्याला भाग द्या किंवा डायरेक्ट तुम्ही भाग द्या. नियम काय, कोणत्याही संख्येला लक्षात घ्या, शून्याला जर तुम्ही कोणत्याही संख्येने जर भाग दिला तर उत्तर काय येत असते, 0 येत असते. लक्षात म्हणजे एक लक्षात घ्या. आणि तुमच्या माहितीच तो अशा टाईपचा जर प्रश्न आला बघा, इथं प्लस आहे इथं मायनस आहे आणि अशा पद्धतीच्या संख्या जर असतील बघा, याच टाईपचा प्रश्न मी तुम्हाला स्क्रीनवर वर दिलेला आहे. आता याच्यामध्ये काय करायचं मुलांनो, अशा टाईपच्या प्रश्नामध्ये सरळ सरळ काय करायचं, उत्तर या ठिकाणी काय घ्यायचं, 0 घेऊन टाकायचं. आहे की नाही, 0 मिनिटात येणार उत्तर. त्यामुळे अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत मुलांनो. जर आपण लाईक या ठिकाणी नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला ओके, धन्यवाद.